श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. या संपूर्ण विश्वाला प्रकाश देणारे, पृथ्वीवरील प्रत्येक जीवाला जीवनदान देणारे आणि प्रत्यक्ष डोळ्याने दर्शन घेता येणारे एकमेव देव म्हणजे भगवान सूर्यनारायण. हिंदू धर्मामध्ये सूर्यदेवाला नवग्रहाचा राजा मानला जाते. प्रत्येक दिवसाची सुरुवात त्यांच्या दर्शनाने होते. परंतु मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की सूर्यदेवाचा संसार कसा होतो, त्यांची पत्नी कोण होत्या, त्यांच्या मुलाची कथा काय आहे आणि सूर्यदेवाच्या कुटुंबाशी संबंधित अशा कोणत्या रहस्यमय गोष्टी आहेत ज्या आजही अनेकांना माहिती नाहीत. आज आपण जाणून घेणार आहोत भगवान सूर्याचा संपूर्ण संसार. चला तर मग सुरुवात करूया. सूर्यदेवाचा जन्म पुराणानुसार महर्षी कश्यप यांच्या अनेक पत्नी होत्या. त्यापैकी आदिती ही देवमाता म्हणून ओळखली जाते. आदितीच्या गर्भातून 12 आदित्याचा जन्म झाला. त्यांच्यामध्ये सर्वात तेजस्वी आणि समर्थवान होते सूर्यदेव. सूर्यदेवांना विवस्थान, आदित्य, भास्कर, दिनकर आणि रवी अशा अनेक नावानं ओळखलं जातं. त्यांच्या रथाला 7 घोडे जोडलेले आहेत. हे 7 घोडे 7 रंगाचे तसेच 7 दिवसाचे प्रतीक मानले जातात. सूर्यदेवाचे तेज इतकं प्रचंड होते की देवताही त्यांच्या तेजाकडे थेट पाहू शकत नव्हत्या. काही दिवसानंतर सूर्यदेवाची आई-वडील सूर्यदेवाचा विवाह करू इच्छित होते. ते भगवान विश्वकर्मा यांच्याकडे सूर्याच्या विवाहाचा प्रस्ताव मांडतात. भगवान विश्वकर्मा हे देवाचे दिव्य वास्तुशिल्पकार होते. त्यांची कन्या संज्ञा अत्यंत सुंदर, बुद्धिमान आणि सद्गुणी होती. योग्य वेळ आल्यावर विश्वकर्माच्या आपल्या कन्याचे विवाह सूर्यदेवासोबत लावून दिला. विवाहानंतर काही काळ सर्व काही आनंदात चालले होते. संज्ञाला सूर्यदेवाबद्दल आदर आणि प्रेम खूप होतं. देवी संज्ञा सूर्यदेवावर खूप प्रेम करत असे. तिला खूप गर्व वाटायचा की सर्वात तेजस्वी माझे पतिदेव आहेत. माझे एवढं पतिदेव एवढं तेज कोणतेही ग्रहाला नाही. परंतु एक समस्या हळूहळू वाढत होती, ती म्हणजे सूर्यदेवाचा असह्य तेज. परंतु हे तेज आणि हा प्रकाश एवढा प्रखर होता की देवी संज्ञाला सुद्धा तो सहन होत नव्हता. संज्ञेची व्यथा सूर्यदेवाची तेज सामान्य नव्हते. सूर्यदेवाचा तेज देवी संज्ञाला सहन होत नव्हते. तिच्या डोळ्यांना ते पाहवत सुद्धा नव्हते. तेज इतकं प्रखर होतं की संज्ञाला त्यांच्यासमोर उभं राहणंही कठीण जात होते. तिने अनेकदा प्रयत्न केले, पत्नी म्हणून आपले कर्तव्य निभावले, परंतु दिवसेंदिवस तिचा त्रास वाढत गेला. तरीही तिने कोणाकडेही तक्रार केली नाही. काळ पुढे सरकत गेला. संज्ञेला 3 संताने झाली. विवस्थित, मनु, यमराज आणि यमुना. तिन्ही संताने अंताने तेजस्वी आणि दिव्य होती. पण संज्ञेची अवस्था दिवसेंदिवस खालवत होती. ती कोणाला काही बोलू शकत नव्हती. कारण सूर्यदेव म्हणायचे की माझी पत्नी असल्यावर हे तर तिला सहन व्हायलाच पाहिजे. माझी पत्नी खूप निष्ठावान आहे. परंतु ती सूर्यदेवाला सुद्धा तिला होणाऱ्या त्रासाबद्दल बोलू शकत नव्हती. खूप वेळ विचार केल्यानंतर एक दिवस संज्ञाने एक विलक्षण निर्णय घेतला. तिने आपल्या योगशक्तीने स्वतःची सावली निर्माण केली. ही सावली तिच्यासारखीच दिसत होती. तिचे नाव होते छाया.
संज्ञेने छायेला सांगितले, तू माझ्या जागी सूर्यदेवाची सेवा कर, माझ्या मुलांची काळजी घे, पण सत्य कोणालाही सांगू नकोस. छायाने हे मान्य केले. छायासुद्धा हुबेहूब साधण्यासारखीच होती. तिची सुंदर चाल, सुंदर नजर आणि कोमल बोलणे संपूर्ण ती संज्ञेसारखीच होती. त्यामुळे सूर्यदेवाला जराही संशयला नाही की ही दिव्य संज्ञा नसून देवी छाया आहे. त्यानंतर संज्ञा तपश्चर्यासाठी निघून गेली. देवी संज्ञाला तपश्चर्या करायची होती, जेणेकरून ती सूर्याचं तेज सहन करू शकेल. तिला स्वतःमध्ये ती शक्ती निर्माण करायची होती, ज्यामुळे ती सूर्याच्या तेजाचा सामना करू शकेल. सूर्यदेवाने यांची काहीच कल्पना नव्हती, म्हणून तिने अखंड तपश्चर्या करायचे ठरवले. त्यांना वाटत होती की त्यांच्यासोबत राहणारी स्त्री म्हणजे संज्ञा आहे. छाया आणि सूर्यदेवाचा संसार पुन्हा सुरू झाला. काळ पुढे सरकत गेला. छाया आणि सूर्यदेव यांना अनेक संताने झाली. त्यापैकी सर्वात प्रसिद्ध म्हणजे शनिदेव. याशिवाय सावर्णी, मनु आणि तप्ती यांचाही जन्म झाला. छाया आपल्या मुलावर अधिक प्रेम करू लागली, तर संज्ञेच्या मुलाकडे तिचे दुर्लक्ष होऊ लागले. यामुळे घरामध्ये तणाव निर्माण झाला. यमराज यांना हे जाणवत होते. एकदा यमराज आणि छाया यांच्यामध्ये वाद झाला. रागाच्या भरात यमराजांनी पाय उचलला आणि छायाला वाटलं की यमराज तिला मारणार आहेत. त्यामुळे तिने संतापून यमराजांना शाप दिला. शापामुळे यमराजाच्या पायाला त्रास होऊ लागला. यमराजाने आश्चर्य वाटले. खरी आई आपल्या मुलाला अशा शाप कधीच देणार नाही. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी उशीर न करता थेट सूर्यदेवाच्या कक्ष गाठले आणि सर्व हकीकत सूर्यदेवांना सांगितली. सूर्यदेवांना हे सगळं ऐकून आश्चर्य वाटलं की सूर्यदेवांनी छायेची परीक्षा घ्यायची ठरवले. सूर्यदेवांनी छायेला अनेक प्रश्न विचारले. सुरुवातीला छायाने सत्य लपवले, परंतु अखेरीस तिला सर्व काही सांगावं लागलं. तिने कबूल केलं की ती संज्ञा नसून तिची सावली आहे. हे ऐकून सूर्यदेवाच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना मोठा धक्का बसला. ते तत्काळ संज्ञेच्या शोधात निघाले. संज्ञा पृथ्वीवर आली होती. तिने घोडीचे रूप धारण केले होते. ती घनदाट जंगलामध्ये कठोर तप करत होती. तिचा उद्देश होता मानसिक आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त करणे. सूर्यदेवांनी आपल्या दिव्य शक्तीने तिचा शोध घेतला. शेवटी त्यांना तिचे ठिकाण समजले. संज्ञेला भेटण्यासाठी सूर्यदेवांनाही घोड्याचे रूप धारण केले. दोघांची पुन्हा भेट झाली. संज्ञेने आपल्या वेदना आणि अडचणी सूर्यदेवांना सांगितल्या. तिने स्पष्ट केलं की ती त्यांच्यावर प्रेम करते, परंतु त्यांच्या तेजामुळे तिचे जीवन कठीण झाले होते. त्यांनी संज्ञेला परत येण्याची विनंती केली. सूर्यदेव संज्ञेला घेऊन विश्वकर्माकडे गेले. विश्वकर्माने परिस्थिती समजून घेतली. त्यानंतर त्यांनी सूर्यदेवाचे काही तेज कमी केले. असे म्हणतात की सूर्यदेवाच्या तेजाचा 8वा भाग कमी करण्यात आला. त्या दिव्य तेजापासून अनेक अवधूत अस्त्रे तयार झाली. भगवान विष्णूचे सुदर्शन चक्र, भगवान शिवचा त्रिशूल
आणि इतर अनेक दिव्य शास्त्र यांचा तेजापासून निर्माण झाली असे पुराणामध्ये वर्णन आहे. सूर्यदेव आणि संज्ञा घोड्याच्या रूपात असताना त्यांना जुळे पुत्र झाले. हेच अश्विनी कुमार. अश्विनी कुमाराने देवाचे वैद्य मानले जाते. ते रोगनाशक आणि आरोग्यदाते म्हणून प्रसिद्ध आहे. देवतांना जेव्हा वैज्ञानिक मदतीची गरज पडते तेव्हा अश्विनी कुमारची आठवण केली जाते. पुढे आपण जाणून घेऊया शनिदेवाची कथा. छायापासून जन्मलेले शनिदेव अत्यंत तपस्वी होते. लहानपणापासूनच त्यांना भगवान शिवची भक्त होते. त्यांची कठोर तपश्चर्यामुळे त्यांना न्यायाधीशचे स्थान मिळाले. आजही शनिदेव कर्मानुसार फळ देतात असे मानले जाते. राजा असो किंवा सामान्य माणूस, शनीच्या न्यायापासून कोणीही सुटत नाही. सूर्यदेवाचे पुत्र यमराज यांना मृत्यूचे देव मानले जाते. परंतु ते फक्त मृत्यूचे देव नाहीत, ते धर्म आणि न्यायाचे रक्षक आहेत. प्रत्येक जीवाच्या कर्माचा हिशोब ठेवण्याचे कार्य त्यांच्याकडे आहे. मृत्यूनंतर आत्म्याला योग्य न्याय देण्याची जबाबदारी यमराज पार पाडतात. त्यानंतर देवी यमुना ही सूर्यदेवाची कन्या. भारतातल्या सर्वात पवित्र नद्यांपैकी ती एक मानली जाते. श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये यमुना नदीला विशेष महत्त्व. आजही लाखो भक्त यमुना नदीमध्ये स्नान करून पुण्य प्राप्त करतात. सूर्यवंशाची स्थापना व्यवस्थित मनु हे सूर्यदेवाचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांच्यापासून सूर्यवंशाची स्थापना झाली. या सूर्यवंशामध्ये पुढे राजा इक्ष्वाकू, राजा हरिश्चंद्र, राजा सागर, राजा भागीरथ आणि भगवान श्रीराम यांचा जन्म झाला. म्हणूनच भगवान श्रीराम यांना सूर्यवंशी म्हटलं जातं. सूर्यदेवाचं महत्त्व आपण जाणून घेऊया. हिंदू धर्मामध्ये सूर्यदेव हे आरोग्य, ऊर्जा, आत्मविश्वास आणि यशाचे प्रतीक आहे. रोज सकाळी सूर्याला अर्घ्य दिल्यास सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते असं मानलं जाते. सूर्यनमस्कार आणि आदित्य हृदय स्तोत्राचे पाठन विशेष फलदायी मानले जातं. भगवान सूर्याचा संसार हा केवळ एका देवताच्या कुटुंबाची कथा नाही. ही कथा आहे कर्तव्याची, त्यागाची, प्रेमाची, तपश्चर्येची आणि न्यायाची. संज्ञा, छाया, यमराज, शनिदेव, यमुना, अश्विन कुमार आणि विवस्वत म्हणून या सर्वांनी विश्वाच्या व्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. म्हणूनच सूर्यदेव आणि त्यांचे कुटुंब हिंदू धर्मामध्ये विशेष पूजनीय मानले जाते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय सूर्यनारायण, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ.